कोण हार बनवतात? कर एवढ्या मला करून झाल्या. रश्मी वहिनीने हार बनवला फायनली खूप प्रयत्नानंतर. आणि या हाराचं नाव संजना नानांनी मद्रास ठेवले. आई एकदम सुपरफास्ट आहे. अशी रश्मी वहिनीला मग अशी बिलकुल येत नव्हता बनवायला. आता रश्मी वहिनीने हार पण बनवले, लगेच शिकली पण. चार बनवले. अभी गांव में मराठी हेलो गाइस यूट्यूब माय चैनल मैं यहाँ पर देवी मंदिरान पालके है वो बोल दमर होणार है. तो नेक्स्ट टाइम भी मिलते हैं. Another one. यूट्यूब माय चैनल माने मी संध्याकाळ की पालकी है. माय नेम संध्याकाळी संध्याकाळ को संध्याकाळ अरे कहना क्या चाहते हो? को 12 वाजता पालखी आहे और येना है. और बाय बाय टू माय चॅनल.
गावदेवी आईचे गो आईचे जत्रेला गावदेवी आईचे गो आईचे जत्रेला गावदेवी आईचे गो आईचे जत्रेला मोगऱ्याची सावली गावदेवी माऊली ओ आग्र्याची माऊली गावदेवी सावली बावदे आग्र्याचे नवसाला बावदे कोल्याचे नवसाला गावदेवी आईचे गो आईचे जत्रेला गावदेवी आईचे गो आईचे जत्रेला गावदेवी आईचे गो आईचे जत्रेला गावदेवी आईचे गो आईचे जत्रेला
मला येथे आज बोलवल्याबद्दल खूप खूप आनंद मला वाटतं. आणि तसंच आज खरं तर सांगायला खूप आनंद होत आहे, कारण की सानपाडा गावाच्या वतीने हा गावदेवीच्या मंदिरात म्हणजे मंदिराच्या प्रणांगणामध्ये जो काही कार्यक्रम झाला, दरवर्षी या प्रांगणामध्ये बायांच्या गाण्याचा उत्सव असतो. पारंपरिक पद्धत ही जपत चाललेली सानपाडा ग्रामस्थांनी सर्व ग्रामस्थांनी खूप छान प्रतिसाद दिला. पण यावर्षी खूप थाटामाटात आणि जल्लोषात हीच परंपरा आपण पुढे कशी नेऊ, याचा जल्लोष अजून वाढत कसं जावं आणि त्याच मोठ्या थाटामाटात हा सण साजरा करण्यासाठी आज ग्रामस्थांच्या वतीने म्हणजे तसं महेंद्रदादा ठाकूर असेल, दादा असेल किंवा अजून नितीन ठाकूर किंवा आमचे आई एकविरा रिदम बीटचे सर्व कलाकार असतील, यांनी एकजूट करून हा कार्यक्रम सक्सेस करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आणि तो कार्यक्रम खूप चांगला झाला. आणि गावकऱ्यांनीही तशी आम्हाला खूप साथ दिली, त्याबद्दल गावकऱ्यांचेही आम्ही आभार मानतो आणि खूप छान वाटला. या पुढच्या वर्षी पण आपण याच्यात मोठ्या थाटामाटात आज कार्यक्रम आपण साजरा करू. धन्यवाद. आज नाना सावी वगैरे मिळून हा प्रोग्राम केला, तर तुम्हाला कसं वाटतंय आज आपल्या गावात एवढा भारी प्रोग्राम झाला पहिल्यांदा? दरवर्षी बायांचे गाणे असतात आणि आम्ही वेगवेगळ्या गावात जाऊन म्हणजे जत्रेचे कार्यक्रम करून मनोरंजन करतो, पण कुठंतरी आम्हाला एक खंत वाटली की आपल्या गावात का नको. मग मी नितीन पाटील आणि नितीन ठाकूर यांना सांगितलं असं असं आहे, तर त्यांनी सांगितलं ठीक आहे का आपण आपल्या गावात या कार्यक्रमात भर टाकण्यासाठी आपण एक वेगळा कार्यक्रम म्हणजे ऑर्केस्ट्रा आपण साजरा करू. आणि त्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं आणि सानपाडा ग्रामस्थ मौजे देवस्थान यांनी पण चांगला प्रतिसाद दिला आणि कार्यक्रम करण्याची संधी दिली. त्याबद्दल गावकऱ्यांचे आणि मौजे देवस्थान यांचे खूप खूप आभार. नाना, एका दिवसात एवढा भारी प्रोग्राम अरेंज केला, कसा वाटते? खूप छान वाटतं आपल्या गावात. आणि हा नानांनी पण खूप मदत केली, पण आता लास्ट आहे. नाना, कसा वाटला? एक दिवसात तुम्ही सगळा हा प्रोग्राम अरेंज केला. ॲक्च्युली काय माहिती आहे का, गावकऱ्यांचे आणि मौजे सानपाडा ग्रामस्थ ट्रस्टीचे देवस्थानाचे ट्रस्टी आहेत, त्यांनी सहकार्य केलं, त्यांचे खूप खूप आभार. त्यांच्यामुळे हा कार्यक्रम सक्सेस झाला. थँक्यू, तुमच्या सपोर्टमुळे आज एवढा मस्त कार्यक्रम झाला. आपल्या गावात एवढा भारी प्रोग्राम झाला पहिल्यांदा, तुला कसं वाटतंय? एक नंबर भारी, कारण मला अपेक्षा नव्हती एवढा मोठा कार्यक्रम असणार आहे. कारण दरवर्षी बायांच्या गाण्याचा हा पारंपरिकरित्या आपण बायांचे गाणे इथे चालू असतात दरवर्षी आईच्या जागरणाला. पण आज महेंदरनी जी जबाबदारी घेतली आणि त्यांनी ती जबाबदारी अशी पार पाडली की एक जल्लोष झाला, खूप भारी वाटला. तर हाच कार्यक्रम पुढच्या वर्षी अजून चांगल्या रीतीने व्हावा ही गावदेवीचरणी मी प्रार्थना करेन. आणि महेंदरसाठी मी धन्यवाद मानेल की त्याने स्वतः जबाबदारी घेऊन एक असा कार्यक्रम साजरा केला आणि लोकांसमोर प्रस्तुत केला. आई एकविरा रिदम बीटचे मी मनापूर्वक धन्यवाद मानतो आणि तुम्हाला या जत्रा उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. मित्रांनो, आपल्यासमोर दत्त मंदिराचे ट्रस्टीचे उपाध्यक्ष दादा आहेत आपल्यासमोर. तर दादा, हा कार्यक्रम खूप सुनियोजन चांगल्या पद्धतीनं आज झाला, तुम्हाला कसं वाटतं? प्रथमच बऱ्याच वर्षानंतर गावदेवीच्या जागरणानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला होता. कमी वेळात पण चांगला कार्यक्रम झाला, त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे आभार. चांगला प्रतिसाद दिला या कार्यक्रमाला. बहुतेक महिलांनी हजेरी लावून एक चांगला कार्यक्रम इथं सादर करण्यात आला, त्याबद्दल ट्रस्टच्या वतीने मी सर्वांचे आभार मानतो. मित्रांनो, दत्त मंदिर ट्रस्टचे सचिव आपल्यासमोर आहेत आणि त्यांना आपण विचारूया की हा कार्यक्रम त्यांना कसा वाटला आणि कसं आयोजन केलेलं होतं. तुम्हाला कसं वाटतं आजचा कार्यक्रम? हा कार्यक्रम एकदम उत्कृष्ट प्रकारे सादर केला आणि हा एवढा मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच हा कार्यक्रम झालेला आहे. पारंपरिकपणे हनुमान जयंतीच्या एक दिवस अगोदर देवीच्या जागरणाचा कार्यक्रम होतो आणि दुसऱ्या दिवशी हनुमान जयंतीचा होता. पण आपले गावचे ग्रामस्थ महेंद्र ठाकूर यांनी काल येऊन आमच्या देवस्थानपुढे ह्या कार्यक्रमाची रूपरेषा मांडली आणि संकल्पना सांगितली. ती आम्हाला खूप आवडली आणि सानपाडा मौजे देवस्थान मंडळ आणि आई एकविरा ग्रुप रिदम बीट्स ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम करण्यात आलेला आहे. आणि विशेषतः हा कार्यक्रम आई एकविरा रिदम बीट्स ग्रुप याने हा मोफत केलेला आहे. देवीची सेवा आणि गावकऱ्यांना एक मनोरंजन म्हणून, देवीची सेवा म्हणून हा कार्यक्रम मोफत केलेला आहे. त्याबद्दल आम्ही समस्त ग्रामस्थ मंडळ आणि मौजे देवस्थान मंडळ सुद्धा महेंद्र ठाकूर यांचे आभार मानतो आणि त्यांच्याकडनं अपेक्षा करतो दरवर्षीप्रमाणे त्यांनी असंच आम्हाला सहकार्य करावं. आणि हा कार्यक्रम करण्यासाठी नितीन ठाकूर आणि आपले नितीन पाटील यांनी सुद्धा मला खूप सहकार्य केलं.
आणि इकडं दिलीप ठाकूर यांनी चांगली साऊंड सिस्टम दिली, त्यांनी पण चांगलं सहकार्य केलं. आज ते कुठेतरी चांगल्या शोला जाणार होते, पण आपला कार्यक्रम गावाचा कार्यक्रम म्हणून ते आज तिकडे न जाता तिकडे दुसरा माणूस पाठवून त्यांनी आज इथं आपल्या गावकीसाठी येऊन राहून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यामुळे त्यांचं साऊंडचं पण संजय डेकोरेटर यांचा आभार मानतो. आभार मानतो. धन्यवाद.